गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू 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 कधी आलीस? म्हणजे कधी आलीस तू? अहो असं काय करताय? तुम्ही बोलवलं आणि मी आले. अहो तुम्हीच तर फोन करून बोलवलत ना मला. मी फोन केला? अहो म्हणजे असं थेट बोलवलं असं नाही, पण रात्री फोनवर तुम्ही म्हणालात ना की ते मी तुझी चौकशी करण्यासाठी फोन केला होता फक्त. आणि मला एक सांग, तू तिथून निघायच्या आधी मला फोन का नाही केलास? नाही, मुळात फोन न करता तू आलीस कशी मंजिरी? हो हो, पण आता आले ना मी. बरं मी काय म्हणते, तुम्ही आवरून घ्या, मी आलेच थोड्या वेळात. शाले. सासूबाई अक्षवंत. तुम्ही एवढ्या लवकर आलात पुण्याहून? अगं मग काय करणार? अगं तुझ्या सुनेला माझ्या लेकराविना करमतय वय. पहाटे 5 वाजता उठून बसली, तेव्हा धरणं सारखी बुनबुन लावली माझ्या माग. कोल्हापूरला जाऊया, कोल्हापूरला जाऊया. म्हणलं चला आता कोल्हापूरला. अगं कसला विचार करतीस तू? अक्षी बरोबर आहे तुझं. तसंच आहे त्यांचं. तुझं माझं जमना आणि तुझ्या बिगर करमना. जे होतंय ते चांगल्यासाठीच होते सासूबाई. जुन्या गोष्टी आठवल्या ना की माझं मलाच खूप वाईट वाटतं. ही दोन्ही मुलं आपापलं पूर्वायुष्य विसरून साऱ्या गोष्टी पुन्हा नव्यानं सुरू करू पाहतात. चांगलंच आहे. आता असं वाटतं की त्यावेळेला मी सुद्धा जरा अतिच केला. शाले, कशा पायी सवताला बोल लावून घेतीस ग? झालं गेलं गंगेला मिळालं, पुन्हा पुन्हा तोच विषय कशा पायी काढतीस? जाऊ दे ना. बरं मला सांग, त्या सुंदरीला बघायला पाहुणे येणार होते, त्याचं काय झालं? गेले, बघून गेले तिला. चला बरं झालं. बरी आहेत माणसं. एकदा प्रियाचं लग्न झालं की मी तिच्या आईला दिलेल्या वचनातून मोकळे. खरं आहे. अरे देवा, त्या मंडळीनं फोन करायचा होता, मी फोन करून आले. मी आले, फोन करून आले. अगं चारे चारे, मला सांग, तो पोरगा कसा आहे ग? आता काय झालं? बरोबर नग सांगूस. हे बघ, मी तुझ्यासाठी पुण्याहून भाकरवडी घेऊन आली. तूच खा, माझा डाएटचा उपवास आहे. कठीण आहे ग या पोरीच. हॅलो, कोण? मी शालिनी मुधोळकर बोलतीये. अच्छा मॅडम, आमचा निर्णय आम्ही तुम्हाला आधीच कळवलाय आणि तो पूर्ण विचार करून घेतलाय. या विषयावर आम्हाला काहीही बोलायचं नाही. मलाही तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये, पण प्रश्न माझ्या मुलीच्या चारित्र्याचा आहे. तुम्हाला नकार द्यायचा आहे ना, खुशाल नकार द्या, पण दुसऱ्याच्या चारित्र्यावर चिखलफेक करायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये. खोट तुमच्यात असेल, माझ्या मुलीत नाही. ती शुद्ध आणि पवित्र आहे, समजलं? हे बघा, आई. अगं असू देत, असू देत. तू कशाला उठून आलीस? जरा आराम करायचा ना रूम मध्ये तुझ्या. अहो त्यात काय एवढं, आणि आल्यापासून तुम्हाला भेटले नव्हते ना मी, म्हणून मग आवरलं आणि भेटायला आले तुम्हाला. बरं, प्रवासात काही त्रास? छे काहीच नाही. उलट आजी होत्या ना माझ्यासोबत, सगळा प्रवास छान झाला.
आई काय झालं? तुम्ही काळजीत दिसता. नाही, नाही मला सांगण्यासारखं नसेल काही तर ठीक आहे. अगं नाही, ती पाहुणे मंडळी प्रियाला बघून गेले. काय? कधी? अहो ते तर येणार नव्हते ना. नाही, त्यांचा कार्यक्रम पुन्हा बदलला आणि ते ठरलेल्या वेळेला बघून गेले तिला. अरे वा, मग काळजी करण्यासारखं काय त्यात? आपली प्रिया त्यांना नक्कीच पसंत पडली असणार. नाही म्हणजे देशमुख मंडळींनी प्रियाला नकार कळवलाय. काय? नाही पण मला कळलं नाही. आपल्या प्रियामध्ये नकार देण्यासारखं काय आहे? एवढी सुंदर आहे, समजूतदार आहे. हा हो, नकार एक मिनिट. हॅलो. हो हा बोला ना डॉक्टर पेंडसे. हो मी येणार आहे. माझ्या लक्षात आहे ना. हो 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 का, ठीक आहे. हो मी यांना सांगते मी येते चेकअपला. ओके 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 बाय. काय ग? आई अहो डॉक्टर पेंडसेंचा फोन होता. त्यांनी चेकअपसाठी बोलावलंय आणि त्यांचं म्हणणं की ब्लड टेस्ट वगैरे पण करून घेऊया आपण. बरं, मग तू सत्यजितला विचार फोन करून आणि तो येत असेल तर बरंच आहे. हो चालेल. चले काय ग सारखं सारखं सत्या सत्या सत्या. आम्हाला काही पोरं झाली नाहीत वय. आणि हे बघ, मी आहे नव, मी घेऊन जाईन तिला. सत्याला आपलं काम करू दे. सारखं बायकोच्या मागं पिंगा घालत बसतोय. मी जाईन तिला घेऊन. ठीक आहे, जा तुम्ही. मी काय म्हणते, मी फक्त एकदा यांच्या कानावर घालते की बोल. अहो डॉक्टर पेंडसेंचा फोन आला होता. चेकअपसाठी बोलवलंय त्यांनी. तू अपॉइंटमेंट घेतलीस का? हो आज म्हणजे 12 वाजताची अपॉइंटमेंट आहे. आज? बर, मी येतो. नाही मी काय म्हणते, तुम्ही कशाला येताय? म्हणजे आजी असं म्हणतात की त्या आहेत माझ्यासोबत, तर तुम्ही करा ना तुमचं काम. काही काळजी नका करू. सतत काय आजी 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 हा? आणि तिला म्हणा तुझा वेळ जात नसेल तर देवळात जाऊन कीर्तनाला बस. मी येतोय. बाय. ठीक आहे, मी ठेवते. आजी अहो ते म्हणतात की ते येणार आहेत माझ्यासोबत. सुधारायचा नाही ग वैद्य. हाय बोला मिस्टर होळकर. माय डिअर मोतीवाला फ्रेंड, हाऊ इज यू? व्हॉट इज दिस? नो मीटिंग, नो दर्शन, हाऊ कम? मिस्टर होळकर, हा, माझ्या समोर तुमचं जे काही म्हणणं असेल ना ते सुद्धा मराठीत मांडत जा प्लीज. उगाच त्या इंग्रजी गळचेपी नको. आणि मी काय तुमच्या हुकमाची ताबेदार नाही. तुम्ही बोलवलं की धावत पळत यायला. मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी येईन. मला उद्या वेळ आहे, त्यामुळे मी उद्या येईन. ओके? मोतीवाला फ्रेंड. आवाज खाली मिस्टर होळकर. तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही आवाज चढवलात आणि 2-4 धमक्या दिल्यात की मी घाबरीन, तर तसं नाहीये. पगारावर ठेवलेली नेत्रा नाहीये मी, त्यामुळे माझ्याशी जरा अदबीनं वागा. मी म्हंटल ना उद्या येते, मग येते. सत्यजितनी केलेल्या माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या दादा होळकर सारख्या माणसाला सहन करावं लागतंय, पण मी हा बदला घेणारच.
काय ग? तू अजून इथंच? अगं डागदराकडे जाणार होतीस ना लेकरा संग? मग अहो तेच आजी, बघा ना मी त्यांचीच वाट बघते पण अजून आले नाहीयेत. कधी उशीर होत नाही त्यांना एवढा, पण आज असं कसं? अगं मग वाट कशाची बघतीस? हातात फोन आहे ना तुझ्या? तो काय फक्त शोभेची वस्तू आहे वय? फोन लाव की त्याला हो आणि त्याला म्हणावं येळ काढत बसू नगस, आणि काम करायचं असेल ना तर कामच कर. मी आहे ती तुझ्या सांगते. हॅलो मंजिरी. हॅलो हॅलो. अहो अहो कुठे आहात तुम्ही? अगं मी घरी यायला निघालो होतो पण प्रॉब्लेम असं झालाय की रस्त्यात टायर पंक्चर झालाय गाडीचा. हे बघ तू तू तयार आहेस ना? मी एक काम करतो, मी गाडी इथेच ठेवतो आणि मी रिक्षा करून येतोय लगेच घरी. मी आलो की आपण लगेच निघू. तू तू डॉक्टरना फोन करून सांग की आपल्याला यायला थोडा उशीर होतोय मग. अहो नको, म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही नका ना एवढी धावपळ गडबड करू. म्हणजे धावपळ करून येऊ नका. इथे आजी आहेत माझ्यासोबत, म्हणजे आम्ही जाऊ दोघी क्लिनिकला. तिचं काय, मी येतोय ना. हो येतात ते. अहो पण मी काय म्हणते, पुन्हा उशीर झाला तर क्लिनिक मध्ये आपल्याला कमी वेळ मिळेल ना. पण मग तुम्ही जाणार कशा दोघी? हो जाणार कशी मी, म्हणजे तोही प्रॉब्लेमच आहे ना. अगं खुळी आहेस का तू? दारात 2-2 गाड्या आहेत ना, त्या का खेळण्यातल्या आहेत वय? काय तू पण. अहो मी काय म्हणते, गाडी आहे ना आणि ड्रायव्हर दादा सुद्धा आहेत, तर मग मी जाईन त्यांच्या बरोबर. आणि आजी पण आहेत, तर तुम्ही नका काळजी करू. हा ती पण ना. बरं ऐक, तू तू नीट जा आणि त्या ड्रायव्हरला गाडी हळू चालवायला सांग. ओके, मी फोन करतोस तुला नंतर. हो ठीक आहे, ठेवू मग. चल बाय. चल. हो अगं चल. हो. दादा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला उशीर झाला. घरातनं निघताना माफी मागा आधी. तांबडे बाबांची माफी मागा. अहो किती वेळ वाट बघतोय आम्ही दोघं तुमची. सॉरी सॉरी दादा, खरंच सॉरी. बघा अहो तुमच्याशी महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे आम्हाला, म्हणून तुमची वाट बघतोय. आता मी सांगतो त्या प्रश्नांची उत्तर द्यायची, रॅपिड फायर राऊंड. मला सांगा, त्या मोतीवाल्या बाईचा आवडता रंग कुठला? काय? आवडता रंग मोतीवाल्या बाईचा. हे विचारायला बोलवलं मला इतक्या अर्जंट? हे उत्तर नाहीये. आवडता रंग सत्यजित. सत्यजित नावाचा असा कुठलाही रंग तांबडे बाबांनी अजूनही निर्माण केलेला नाहीये. नवे नवे त्याची नोंदही नाही कुठे. आवडता रंग सत्यजित सत्यजित सत्यजित. प्रियाचा आवडता रंग, आवडतं फळ, आवडतं फूल, आवडतं गाव, आवडता पदार्थ, सगळ्याचं उत्तर एकच, सत्यजित. प्रियाचा दिवस सुरू होतो सत्यजित दादांच्या नावापासून आणि येऊन थांबतो सत्यजित दादांच्या नावावर. चुकीचं उत्तर दिलं की काय होतं माहितीये? तांबडे बाबाचा कोप होतो. मग चुकीचं उत्तर देणाऱ्याच्या दोन्ही हाताची बोट कापून टाकतो, एका प्लेट वर ठेवतो. रक्त उरतं, अभिषेक आणि तांबडे बाबाचं नाव. दादा, चुकीचंच उत्तर द्यायचं असतं ना तर कुठल्याही रंगाचं नाव घेऊन मोकळी झाली असते ना मी. पण मी तुम्हाला दादा म्हणते, तुम्ही मला ताई म्हणता, म्हणून एक गोष्ट सांगते. खरंच प्रियाला या जगात फक्त एकच गोष्ट आवडते, ती म्हणजे सत्यजित दादा. तुमचा विचार बदलणार, आम्ही तुम्हाला तुमचा विचार बदलायला लावणार आणि मोतीवाल्या बाईचा दिवस सुरू होणार दादा होळकर पासून, संपणार दादा होळकर पाशी. फ्रॉम मिस्टर होळकर
डू मिस्टर होळकर. समजले? दादा, खूप राग येईल तुम्हाला, पण एक गोष्ट सांगते. हे सगळं जे काही चाललंय ना, ते खूप तात्पुरतं आहे. प्रियाचा सत्यजित दादांवरचा राग जेवढा तात्पुरता आहे ना, तेवढंच तुमच्यावरचं प्रेम सुद्धा. या बाबतीतलं चिंतन खूप कमी पडतं दादा तुमचं. येते मी. ऑल द बेस्ट. आय एम एक्सक्यूज मी. आमचं चिंतन झालं, मननही झालं. तुमच्या मुधोळकरला सांगा ऑल द बेस्ट. मोतीवाल्या बाई, यू सो ऑल द बेस्ट. रंगपंचमीचा खेळ सुरू. खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा. खेळताना रंगबाई होळीचा, होळीचा. तुम्हाला काय वाटत असेल ना, त्याची कल्पना आहे मला शालिनीताई. मला विचाराल ना, तर देशमुखांचं हे बोलणं वागणं मलाही अजिबात पटलेलं नाहीये. काही विचार नाही, काही नाही. चांगल्या घरातल्या मुलींवर असे आरोप करायचे म्हणजे काय? आता आपले एवढ्या वर्षांचे संबंध, मी आज का ओळखते या घराला? मी बोलले त्यांना. मी आणलेल्या स्थळाबद्दल तुम्ही असे थेट आरोप कसे करू शकता? आणि शालिनीताई, आपल्या प्रियाची तुम्ही काळजीच करू नका. अहो, एक देशमुखांचं स्थळ गेलं तर गेलं. मी तिच्यासाठी आणखी चांगली स्थळं आणीन ना. घरंदाज, कर्तबगार, तुम्हाला तक्रारीला जागाच राहणार नाही अशी एक एक स्थळं आणते की नाही बघा. आईसाहेब, बाहेर शेखरराज देशमुख आलेत. मला वाटतं आपलं बोलणं संपलंय. आणि तरी सुद्धा तुम्ही इथे. मला इथं पुन्हा यायची काही हाऊस नव्हती मॅडम. केवळ तुमच्यामुळे मला इथं यावं लागलंय. मीरा, तू आज जा. मग काय ते पटकन बोलून निघालात तर बरं. निघणार तर आहेच. मी काय इथं मुक्कामाला आलेलं नाहीये. पण जाण्याआधी सगळं सरळ स्पष्ट बोलणार आहे. आता हे बोलणं पटकन होईल की नाही हे मला नाही सांगता येत. तुमचं बोलणं मीही पूर्णपणे ऐकून घेईनच असं नाही. हे तर तुम्ही आधीच केलं, म्हणून तर मला मिरजेवरून इथपर्यंत यावं लागलं ना. मॅडम, तुम्ही माझ्याशी फोनवर जे काही बोललात, ज्या पद्धतीने बोललात, ज्या भाषेत बोललात, माझ्यावर जे काही तुम्ही आरोप केले ते अजिबात योग्य नाही केले. केवळ माझ्यावरचे संस्कार म्हणून मी तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर नाही दिलं. अदरवाईज ती भाषा मलाही बोलता येते. माफी मागणाऱ्या माणसाची सुद्धा ही भाषा असत नाही मिस्टर शेखरराज देशमुख. मुळात मी इथं कोणाची माफी मागायला आलो नाही. मी जे काही चुकीचं वागलो, म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे. मी काय चुकीचं वागलो ते तरी मला सांगा. तुमच्या मनात याबद्दल काय गैरसमज आहेत ते मोकळेपणानं बोला माझ्याशी. अगं काय नेत्रा, घाबरले ना मी. हे बघ, घाबरली मी. खाली केवढा मोठा राडा चालू आहे माहितीये तुला? ऑलरेडी झाला. पण म्हणजे आय मीन, मी काही केलेलं नसतं ना. प्रिया, तुला बघायला जो मुलगा आला होता ना, शेखरराज, तो आलाय खाली. वाटेल तसा बडबडतोय सगळ्यांना, तोंडाला येईल ते बरळतोय. काय चाललंय काय? तुझ्याच मुळे राडा चाललाय हा. हे मी कसं सांगणार डार्लिंग? आणि राडा खाली झालाय, मग तू इथे काय करतेस? खाली ऑडियन्स नको का? आणि तसंही तुला राडे बघायला आवडतात नाही का? प्रिया, तू इतकी शांत आहेस म्हणजे नक्की तुझ्यामुळे चाललंय हे सगळं. काय केलंयस तू? हे असं काहीतरी होणार मला माहिती होतं. काय बोलतेस? मी तुला सांगितलं होतं ना,
मी एक टाइम बॉम्ब लावलाय, त्याचं टाइम अप झालं आणि तो फुटला. तुम्हाला सगळ्यांना फ्री एंटरटेनमेंट बघायला मिळणार आहे.